एव्हरीवन, मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्ही बघितलं असेल लग्नाचा व्लॉग पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केला आहे आणि त्यामध्ये जे काही एंगेजमेंटच्या आधी छोटे मोठे प्रोग्राम असतील तर ते आणि एंगेजमेंटचा असं सगळं काही तुमच्यासोबत त्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं आहे। आणि त्यानंतरचा आता हा व्लॉग आहे आपला पार्ट 2। टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल, ज्यांनी कोणी नसेल बघितला तर त्यांनी प्लीज पार्ट 1 बघा। आणि जसं की त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की एंगेजमेंट ही गावी झाली होती आणि आता नेक्स्ट फंक्शन होतं मेहंदीचं, जे मुंबईला होणार होतं आणि त्यानंतरचे सगळे प्रोग्राम्स हे लोणावळ्याला रिदम रिसॉर्टला होणार आहेत। एक एक करून मी सगळे आपल्या व्लॉग थ्रू तुमच्यासोबत शेअर करेल आणि मी त्यावेळेस फुल व्हिडिओ काही रेकॉर्ड केला नव्हता, त्यामुळे मग फॅमिलीमध्ये ज्यांच्या कोणाकडे अशा छोट्या छोट्या क्लिप्स असतील तर मी त्या सगळ्या कलेक्ट केल्या आहे आणि तेच आता सगळं तुमच्यासोबत शेअर करते। त्यामुळे आपले लग्नाचे व्लॉग यायला थोडासा लेट होतोय। आता एंगेजमेंट तर गावी झाली होती, पण आम्ही एंगेजमेंटच्या संध्याकाळीच लगेच पुण्याला यायला निघालो, कारण आमची सगळी पॅकिंग बाकी होती। मग 2 दिवस आम्ही पॅकिंग केली आणि 9 तारखेला आम्ही मुंबईला गेलो। तर एक दिवस मी सासरी राहिली आणि 10 तारखेला गावावरून आत्या वगैरे सगळे येणार होते। मग आम्ही सगळे सोबतच काकांच्या घरी बोरिवलीला पोहोचलो 5 वाजता आणि त्यानंतर चहा पाणी सगळं झाला आणि तिथे कोरिओग्राफर ऑलरेडी आला होता, तर सगळ्यांची डान्स प्रॅक्टिस चालू होती। सो आम्ही पण आमची डान्स प्रॅक्टिस करून घेतली, कारण तो 10-11 वाजेपर्यंतच अवेलेबल होता आणि एवढे सगळ्यांचे परफॉर्मन्स होते, त्यामुळे मग वेळ लागणार होता। एक एक करून आम्ही सगळ्यांनी डान्स प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर मग जेवण केलं। जेवण हे घरगुती पद्धतीचं बाहेरूनच ऑर्डर केलं होतं, त्यामुळे मग जेवणाचं पण काही टेन्शन नव्हतं। आणि त्यानंतर मग इथे जेवण केल्यानंतर आदितीचा 10 डिसेंबरला बड्डे असतो, तर मग तिचं बड्डे सेलिब्रेशन इथे चालू आहे। फोटो घे, व्हिडिओ करतात पण फोटो घ्यायचे चालू राहिला। डान्स करायचा आहे। फोटो का वीडियो दोन्ही नाही काढू शकत, फोटोला क्लिक करायचं। हो आहे ना। तर अशा प्रकारे आम्ही आदितीचं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स मिळून मस्त दमसेराज खेळलो आणि खूप मजा केली। त्यावेळेस खरं तर मी ते सगळं शूट करायला हवं होतं, कारण माझ्याकडे खूप छान कंटेंट होता तुमच्यासोबत शेअर करायला। आत्ता मला त्याचं खूप वाईट वाटतंय, पण जेवढं काय आहे ठीक आहे, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर हे असं डेकोरेशन होतं। अगोदरचं बघितलं ते बाहेरचं होतं आणि हे आतमधलं डेकोरेशन आहे। आणि त्यानंतर आम्ही लेट झाला त्यामुळे झोपलेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे ही ग्रहमक पूजा होती। आम्ही सगळ्यांनी अंघोळी वगैरे केल्या, फ्रेश झालो आणि सकाळी सकाळीच 8 वाजता पूजा होती। तर इथे ते ग्रहमक पूजेचंच सगळी तयारी चालू आहे। ग्रहमक पूजा झाल्यानंतर मग दिवसभर मेहंदीचा प्रोग्राम होता, पण जो काही मेहंदीचं फंक्शन आहे म्हणजे सगळे गेस्ट वगैरे येणार होते, तर ते सगळे रात्री येणार होते। तुमच्या कपाळाला लावा, परत खाली ठेवा, 3 वेळा करा। ओम त्रीणि वदामि जग्रमे विष्णुगोपादाभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णु कर्माणि पश्यत यथो रथानि भस्पते तेनायुक्रामेण पुण्यहं दीर्घमायुरस्तु दीर्घानागानद्यो गिरीश त्रीणि विष्णुपदानि च तेनायुक्रामेण पुण्यहं दीर्घमायुरस्तु दीर्घानागानद्यो गिरीश विष्णुपदानि च तेनायुक्रामेण दीर्घमायुरस्तु
तर इथे मी तुम्हाला आतमधलं थोडंसं डेकोरेशन दाखवायचा प्रयत्न केला आहे. जेवढं मला शूट करायला जमलं आहे तेवढं मी इथे केलं आहे. आणि यातून तुम्हाला दिसेल असेल की खूप सुंदर डेकोरेशन होतं आतमधलं. ग्रहमक पूजा झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला. आणि तुम्हाला जसं सांगितलं होतं की ब्रेकफास्ट म्हणा किंवा जेवण हे सगळं बाहेरून ऑर्डर दिली होती आणि सगळं घरगुती पद्धतीचं जेवण होतं. त्यामुळे मग जेवण बनवायचं टेन्शन नव्हतं. तर आता इथे पूजा वगैरे सगळं झालं, आमचं ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि त्यानंतर मग आता हळद दळायचा प्रोग्राम होता. तर त्यासाठी जात्याभोवती थोडंसं डेकोरेशन करायचं होतं फ्लॉवर्सचं. तर तेच आता आम्ही इथे करतोय. आणि फायनल डेकोरेशन बघा, असं छान डेकोरेशन आम्ही केलं होतं. आता ते डेकोरेशन फक्त फोटोज काढण्यासाठी होतं. त्यानंतर मग इथे जातं बाजूला घेतलं आणि मग आता इथे सगळ्या बायका मिळून हळद फोडतायत. हळदीचा प्रोग्राम हा परवा आहे, पण आता वेळ आहे म्हणून मग इथे सगळे हळद फोडतायत, कारण नंतर परत वेळ नसणार हळद फोडायला आणि दळायला. आता एक साईडला बायकांचा हळदी फोडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि इकडे नवरीचा मेहंदी काढण्याचा पण प्रोग्राम चालू होता, कारण तिला भरपूर मेहंदी काढायची होती. त्यामुळे अख्खा दिवस जाणार होता आणि भरपूर मेंबर्स पण होते मेहंदी काढायला पण आणि मेहंदी काढून घ्यायला पण. त्यामुळे मग आम्ही पण लवकरच नंबर लावून घेतला, जेणेकरून थोडी तरी मेहंदी आमची काढून होईल आणि मग रात्री प्रोग्राम झाल्यावर मग उरलेली मेहंदी आम्हाला काढता येईल. तर हे आजच्या सकाळच्या प्रोग्रामचे थोडेसे फोटोज मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि आता रात्री इथे मेहंदीचा प्रोग्राम होता, तर आता मी डायरेक्ट इथे तुम्हाला मेहंदीचा प्रोग्राम दाखवते, कारण मध्ये माझ्याकडे काही शूट नव्हता.
मेहंदी प्रोग्रामचे आता जेवढ्या फॅमिली मेंबर्सकडे जे काही क्लिप्स असतील, व्हिडिओ असतील, तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेत. आणि इथे आधी तिचं मेहंदी काढायचं काम चालू आहे, तर आर्यांश तिच्या अंगावर जे काही डेकोरेशनचे फ्लॉवर्स होते तर ते सगळे फेकत होता आणि इकडे आता बाकीचे सगळे जेवण करत आहेत. आणि अशा प्रकारे मेहंदीचा प्रोग्राम खूप छान झाला. आम्ही खूप एन्जॉय केला. खरं तर मी खरंच शूट करायला पाहिजे होतं. म्हणजे मला ना आत्ता खूप वाईट वाटतं आहे की इतका छान कंटेंट असून मला ते तुमच्यासोबत त्या पद्धतीने शेअर नाही करता आलं. पण ठीक आहे, जेवढं काही माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढं मी सगळं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर आजच्या प्रोग्रामचे जे काही फोटोज आहेत, आम्ही थोडेफार क्लिक्स केलेत, तर हे सगळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नेक्स्ट जे काही प्रोग्राम आहेत, हळदी, संगीत, लग्न आणि रिसेप्शन, तर एक एक करून मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.